जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. सासून खोड्या काढायला हव्या, सुनेन खोड्या मोडायला हव्या. दोघींच्या मनातलं गमतीचं नातं तुम्हा आम्हाला काय कळतं. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तुला कितपत जगायचं असलं तर जग, पण एक लक्षात ठेव, शेवटी जीत माझीच होणार. देवधरच्या नावाने असलेली सगळी संपत्ती भानुप्रिया माटेगावकरच्या नावावर होणार. आता तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या मुलांनी तुमच्यावर संशय घेऊ नये, तुम्ही निर्दोष आहात असं त्यांना वाटायला हवं. हो अर्थात. मग आता तुम्ही माझं ऐकायचं, त्या चार चुक्याला शहरात कामाला लावायचं. विमल, ए विमल, जोगदंड साहेबांसाठी चहा आण. देवधरला शोधण्यासाठी फार वणवण करतायत ते, प्राण कंठाशी आलेत त्यांचे. अहो वहिनीबाई, कवाधर ना मालकीनबाई हाका मारतायत तुम्हासनी. अहो चहा ठेवायला सांगितलंय. का तू नराधम आलाय ना बाहेर. अहो आला तर काय झालं, मालकीनबाई आहेत नव तिथं. एरवी मला स्वयंपाकघरात जायची बंदी, मग आज कशाला चहा करायला सांगतायत. आता हे समज जाऊन विचारायची हिंमत आहे का आपल्यात. नाही नव, तेव्हा आज जावा आणि चहाचं पाणी ठेवा. अहो तेवढं स्वयंपाकघरात जायचं चानच भेटल नाही का तुम्हासनी. तसं नाही ग ताने, पण त्या नराधमासाठी चहा बनवू मी. वहिनीबाई तुम्ही माझं ऐका. आत्ता वक्ताला तुम्ही तुमचा राग जरा बाजूला ठेवा आणि आज जाऊन फक्त चहा ठेवा. तुम्हासनी काही त्याच्या मोर जाऊ द्यायची नाही मी. तुम्ही चहा द्या, मी नेऊन देते. ताने मी तुला सांगितलं नाही, पण पण अहो पण काय. अहो सांगा, बोला तरी काय. काल खोत्याच्या विहिरीपाशी त्या नराधमाने माझी वाट अडवली होती. अहो काय सांगताय काय. खरं तेच सांगते. मग देव धावून यावा ना, तसा माझा पाठीराखा धावून आला. कोण? इजय भाऊ. त्यांचं लक्ष नाही गेलं, पण त्यांची चाहूल लागताच तो नराधम सापडून जावा ना, तसा निसटून गेला. इजय भाऊसनी सांगितलं ना समजा. कशाला उगाच नसते वाद वाढायचे आणि विजय भाऊजी गावातच अडकायचे.
माझ्या नशिबाचे दशावतार संपतील तेव्हा संपतील. उगाच त्यांना कशाला गुंतू. अतुलाच्या डॅडशी बोललात? हो बोलले. आणि तुम्ही दोघी जितकं गंभीर समजताय ना तेवढं गंभीर व्हायचं काहीही कारण नाहीये. मग डॅड त्याला घरी काय येऊन देत नाहीये? अगं जरी गंभीर काही नसलं तरी सगळी ट्रीटमेंट पूर्ण व्हायला हवी का नको? मला त्याला लगेच भेटायचंय. अतुला अगं त्याला आता भेटायला काहीच हरकत नाहीये, पण त्याला आता विश्रांतीची गरज आहे आणि तुला बघितल्यावर तो जास्तच एक्साइट होईल. म्हणूनच कदाचित डॅडनी तुला त्याला भेटायचं नाही म्हणून सांगितलं असणार. माझ्याकडे एक आयडिया आहे. बघा माझ्याबरोबर याल? कुठे? माझ्या माहेरी. डायरेक्ट माहेरी? हो, माझ्या भावाच्या घरी. त्याच्याकडे वास्तुशांत आहे. मी 4 दिवस जाणारच होते, पण तुम्ही आलात तर मी 6 दिवस राहीन. आणि 3 दिवस कॉलेजला सुट्टी पण आहे. आणि बाकीचे 3 दिवस? पुढचे 3 दिवस दांडी. चक्क दांडी? चक्क दांडी. आणि ती सुद्धा प्राचार्यांच्या परवानगीने. चला ग, म्हणजे तोपर्यंत हेमंत पण घरी येईल आणि तुला सुद्धा एकटं वाटणार नाही. तुझे डॅड इथे नाहीत, हेमंत इथे नाही, मी पण इथे नाही. तू बोलणी कोणाची खाणार? तुम्ही चला, आउटिंग पण होईल आणि शिवाय तिकडे वेगळे उपद्व्याप पण करायला मिळतील. पण डॅडशी बोलायला लागेल. ती तसदी तू नको घेऊस. ते महाभाग आहेत ना तुझे श्री काका, त्यांना सांग, ते तुझ्या डॅडशी बोलते. आणि चिऊ, तुझ्या घरी हवं तर मी बोलते. अगदी 10 दिवसाची परवानगी काढा, म्हणजे हिच्या घरी सुद्धा 4 दिवस मला राहता येईल ना. काय जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. आई, अरे कुठे असतोस तू हल्ली विजू? घरात असून सुद्धा दिसत नाहीस मला. मला तुझ्याशी थोडं बोलायचं. लक्ष्मण भाऊजींना सीतामाई बद्दल काहीतरी सांगायचं असेल, हो ना? हे तू पुरोधाने बोलत असलीस तरी खरंय. हे बघ विजू, मी आता अतिशय महत्वाच्या कामासाठी बाहेर चालले, तेव्हा तिचं नाव घेऊन अपशकुन करू नकोस. आता वहिनीबद्दल बोलायचं असेल तर तिच्या नावाच्या उल्लेखाशिवाय कसं बोलणार, नाही? असं काय सांगायचंय? सांगितल्याशिवाय तुला कळणार नाही म्हणूनच सांगतोय. आई त्या जोगदंडाला समजते. आता त्यांनी काय केलं बाबा? त्यांनी काय केलं हे त्यालाच विचार ना, आणि त्याला सांग हे परत असं होता कामा नये. अगो बाई, असं केलं तरी काय त्या जोगदंडनी? काल खोताच्या विहिरीजवळ वहिनीची वाट अडवली त्यांनी. अरे मग त्यात काय एवढं? काहीतरी बोलायचं असेल त्यांना, विचारायचं असेल तिला काहीतरी. तिच्या नवऱ्याचा शोध घेत आहेत ना ते, त्यासाठी एवढं कांगावा करायचं काय कारण आहे? आणि हे बघ,
मी तुला सांगते, तूही तिच्यापासून 4 हात लांबच राहा. अरे साधं सरळ सभ्य दाखवण्यासाठी या मुली काय जास्तीचं करून सांगतील ना, सांगता यायचं नाही. नाही, मला ही गोष्ट वहिनीने सांगण्याची नक्कीच गरज नाही, कारण या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले मी ते. ज्या गुरमीनं बघत होता ना तो जोगदंड, ती नजर कुठल्याही सभ्य माणसाला साजेशी नव्हती. असं तुझं मत आहे का तिची टिप्पणी आहे? यावर चर्चा करत बसण्यापेक्षा तू आपल्या सुनेची बाजू घेणं आणि त्या जोगदंडाला जरब बसवणं अधिक आवश्यक आहे. कारण या प्रकरणामध्ये जर मी लक्ष घातलं ना, तर याला वेगळंच वळण लागण्याची शक्यता जास्त आहे. अरे विजू, तू या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष घालून स्वतःचा वेळ का वाया घालवतोयस रे? तुला खरंच असं वाटतं की मी या प्रकरणात वेळ वाया घालवतोय? तर काय, तू नक्की काय करतेस? त्या जोगदंडाला पाठीशी घालतेस का वहिनीकडे दुर्लक्ष करतेस? अर्थात उत्तर काही असलं तरी त्याचा अर्थ एकच होतो. अर्थ एकच होतो म्हणजे काय? म्हणजे या प्रश्नाचं उत्तर हा एक मोठा वाद होईल, आणि तुझ्याशी वाद घालत बसण्यापेक्षा मी त्या जोगदंडाची 2 हात करेन. ए नको नको, तू त्याच्या वाटेला जाऊ नकोस. हो ना, मग तूच त्यांना सांग आणि चांगलं समजाव त्यांना की तुम्ही आमच्या वाटेला येऊ नका. मग मी बघते काय करायचं. त्यात बघायचंय काय? सज्जड दम दे त्याला. विजू, तू एवढा उतावळा होऊ नकोस. अरे तुला काय? मला काय म्हणजे? तू 4 दिवस इथे राहणार आणि शहरात जाणार. आम्हाला जमवून घ्यायला लागतं त्याच्याशी. जमवून घ्यावं लागतं म्हणजे? ते तुला नाही कळायचं बाबा. अगं म्हणूनच तर तुला विचारतोय ना. आपल्या घराच्या इज्जतीपेक्षा तुला त्या जोगदंडाशी जमवून घेणं का महत्वाचं वाटतं? अरे विजू, आपला व्यवसायच तसा आहे. काही कामगार, काही माणसं, काही खाती आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. आणि मला सांग, इथे माझ्या पाठीशी कोण आहे बरं? तुझे बाबा तर काही लक्ष घालत नाहीत. तो देवधर तर गेलाय वरती, आणि तुम्ही 2 जण शहरात असता. काय सांगावं, उद्या शिक्षणासाठी परदेशात सुद्धा जाल. आई, आता मी एक ठरवलंय. काय? परदेशात स्थायिक व्हायचं ना? अरे तेच तर म्हणते. नाही, मग आता इथेच राहायचं आणि तुझ्या बरोबर घरच्या व्यवसायात लक्ष द्यायचं. अगं म्हणजे तू एकटी राहणार नाहीयेस आणि त्या जोगदंडाची मेहरबानी नको, नाही का? भैया साहेब, या 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 या. काय स्वतः तुम्ही एवढी तसदी कशाला घेतली? तसदी घ्यायला लागली. भैया साहेब, अहो मला बोलवायचं, मी आलो असतो ना घरी. तुम्ही जोगदंड, आता मी ठरवलंय की तुम्हाला आमच्या घरी यायची तसदी घ्यायला मी लावणार नाही. काय भैया साहेब, असं का बोलताय? आमचं काही चुकलंय का? जोगदंड, तुम्ही मला हा प्रश्न विचारताय याचा अर्थ तुम्ही भोळे आहात की तुम्हाला काही कळलंच नाही.
असा होत नाही. तरी देखील सांगतोय, यानंतर जोगदंड आमच्या घरातल्या कुठल्याही स्त्रीला रस्त्यावर अडवून नको ते प्रश्न विचारायची आगळीक तुम्ही करायची नाही. ओ सॉरी 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 भैया साहेब. काय अहो, मला वहिनींना जुजबी प्रश्न विचारायचे होते फक्त. अच्छा, 3 वर्षांनी आठवले की आमच्या सुनबाईला रस्त्यात बघून तुम्हाला सुचलेत? काय बोलताय तुम्ही भैया साहेब? अहो, मी जबाबदार सरकारी अधिकारी आहे, तुम्हाला माहिती आहे. मग जबाबदारीनं वागा जोगदंड. आलं ध्यानात? काय भैया साहेब, अहो कान आणि डोळे याच्यात चार बोटाचं अंतर असतं ना. जोगदंड हे मला सांगायची गरज नाही. आता तुमच्यावर मी नजर रोखली आहे. जसं दिसतं तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. काय भैया साहेब, अहो कान आणि डोळे याच्यात चार बोटाचं अंतर असतं ना. जोगदंड हे मला सांगायची गरज नाही. आता तुमच्यावर मी नजर रोखली आहे. म्हणजे तुम्ही आमच्यावर नजर वगैरे ठेवली आहेत की काय? होय. का पण असं केलं काय आम्ही भैया साहेब? ते शोधायलाच तुमच्यावर मी माझी नजर रोखली आहे. काय भैया साहेब, आपल्या दोघांमध्ये ना बेबनाव आणायचा कोणीतरी प्रयत्न करत आहे. 1 मिनिट. जोगदंड, तुमचे आणि आमचे बेबनाव व्हायला असे काही संबंध नाहीत. हा, काही लोकांना दम द्यायला फक्त बाईसाहेबांनी तुम्हाला हाताशी धरलंय आणि तुम्ही तुमच्या वर कमाईसाठी ते काम करताय. एवढाच काय तो व्यवहार. मग नाही म्हणजे आमच्यावर नजर ठेवायचं काय कारण आहे? आमच्या सुनबाईला रस्त्यात अडवून प्रश्न विचारायचं कारण? सांगितलं ना भैया साहेब, अहो मला खरंच जुजबी प्रश्न विचारायचे होते. काय झालं भैया साहेब, कसला विचार करताय? जोगदंड, तुम्हाला आमच्या सुनबाईला काही प्रश्न विचारायचे होते ना? हो अगदीच. एक मिनिटाचा अवधी देतोय. जोगदंड, जे प्रश्न आमच्या सुनबाईला विचारायचे होते 1 मिनिटाच्या आत मला आठवून ते सांगा. म्हणजे ते काय बोलताय तुम्ही भैया साहेब? जोगदंड, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, तुम्हाला जे प्रश्न विचारायचे होते ते 3 वर्षांनी आठवले की आमच्या सुनबाईला रस्त्यात बघून तुम्हाला सुचलेत? एक मिनिट भैया साहेब, मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो, माझा हेतू अतिशय स्वच्छ होता. जोगदंड, तुमचा हेतू काय होता किंवा काय नाही हा वेगळाच विषय झाला. आता आमचा हेतू आहे का? आम्ही तुमच्याकडे देवधरचा शोध लागावा म्हणून तक्रार नोंदवली होती. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आम्हाला दिलासाही दिला होता. पण पुढे मात्र तुमच्या हेतूबद्दल आम्हाला संशय निर्माण झाला आणि आता तर तो आणखीच दुणावला. म्हणजे आणखीन काही आमच्याबद्दल तुमच्या कानावर आलंय का? मी म्हटलं होतं ना, मी माझी नजर तुमच्यावर रोखली. हसू नका जोगदंड, हसू नका. आम्हाला आत्ता कळलंय, डॉक्टर चारचुके गावात यायला निघाले होते तेव्हा तुम्ही त्यांना गावात न जाण्याचा सल्ला दिला. शिवाय विजयपासनं तुमच्या जीवाला धोका आहे हे देखील डॉक्टरांना तुम्ही पटवून सांगितलं. आणि तुमच्यामुळे डॉक्टर चारचुक्यांनी गावात येण्याचा बेत रद्द केला. आमचा तुमच्यावर संशय होताच. आणि एक लक्षात ठेवा, आता
जोगदंड तुमच्या कारवाया जर अशाच वाढत राहिल्या तर आम्हाला नाही, तुम्हाला भारी पडेल. हां बोला. आज मुद्दाम अपॉइंटमेंट घेऊन भेटायला आला? मी फार वेळ घेणार नाहीये तुमचा. नाही नाही, तसा वेळेचा काही प्रश्न नाही हो, पण तातडीने फोन करून भेटायला आलात म्हणून आश्चर्य वाटलं. काय आहे की गवळीवाड्यातल्या इस्टेटीचे रिपोर्ट्स मी कालच मुनींजींच्या बरोबर तुमच्याकडे पाठवले. काय आहे, मुळात त्या 2 भावात वाद आहे, त्या 2 बहिणी आहेत आणि उगाच अशा. नाही हो, म्हणजे गवळीवाड्या संदर्भात मी बोलायला आलेली नाहीये. ओके ओके, मग काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. प्रॉब्लेम असं काही नाहीये, म्हणजे जगावेगळी तक्रार करायला आली असं नाहीये. म्हणजे विजयबद्दल बोलायचंय का? बरोबर ओळखलं. आता तुमची दोन्ही मुलं शहरात म्हणून इतके दिवस तुम्ही उदास होतात, आठवत आहे ना? अहो पण आता गावात काय ठेवलंय? निदान तुम्ही तरी हे म्हणू नका. इतक्या कमी अवधीत तुम्ही ही जी एवढी मोठी मजल मारली आहेत, तर आता निदान तुमच्या हाताशी तुमच्या विश्वासातलं तरी कोणी असलंच पाहिजे. आणि आता विजयचं तुम्हाला जॉईन होत असेल तर नथिंग लाईक इट. उद्या शोधलं तर तेही सापडेल. पण मला आता पुस्तक हवंय. ते पुस्तक कसं होतं ते आठवून बघा. आठवून बघा म्हणजे नीट विचार करा